श्री गणेशाय नमः. हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखासमाधानाचा आनंदाचा जावो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, सध्या चैत्र महिना नुकताच सुरू झालेला आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून सुरू होते ते म्हणजे चैत्र नवरात्री, ज्याला राम नवरात्री असं देखील म्हटलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू झालेले चैत्र नवरात्री समाप्त होतात ते म्हणजे चैत्र महिन्याच्या नवमी तिथीला, ज्या दिवशी असते रामनवमी. रामनवमी म्हणजेच प्रभू श्रीरामांचा जन्मदिन. प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असं देखील म्हटलं जातं. तर रामनवमीचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. रामनवमीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. बाकी काही नाही केलं तरी चालेल, उपवास नाही केला तुम्ही एक वेळ रामनवमीचा तरी चालेल, पण रामनवमीच्या दिवशी आपल्याला न चुकता एका झाडाला स्पर्श करायचा आहे, ज्यामुळे आपली 7 पिढ्यांची दरिद्री नष्ट होणार आहे आणि अनेक फायदे होणार आहेत. तर ते झाड कोणतं आहे जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्रीराम असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. रामनवमीच्या दिवशी आपण बऱ्याच सेवा करतो प्रभू श्रीरामांची. आपण घरी पूजा करतो, बरेच जण उपवास करता. मध्यान्हाच्या काळी प्रभू श्रीरामांचा जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर आपण उपवास सोडतो. बरेच जण रामनवमीच्या दिवशी दिवसभराचा उपवास करतात. काही जण फक्त रामनवमीचा म्हणजे रामजन्मापर्यंत उपवास पकडतात. तोपर्यंत काहीही लोक खात नाही, निरंकार उपवास करत असतात. तर ज्याची त्याची उपवासाची पद्धत वेगळी असेल, पण शक्यतो रामनवमीचा उपवास हा रामजन्मापर्यंतच केला जातो. रामनवमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी गावोगावी यात्रा असते. त्याचबरोबर रामरक्षेचा पाठ केला जातो. प्रभू श्रीरामांची भव्य मिरवणूक काढली जाते. अशा सगळ्या गोष्टी करून आपण रामनवमी मोठ्या थाटामाटात उत्साहात दरवर्षी साजरी करत असतो. रामनवमीच्या दिवशी रामरक्षा जर तुम्हाला सिद्ध करायची असेल आणि ती माहिती नसेल की रामरक्षा नक्की कशी सिद्ध करायची, तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवर सर्च करून रामरक्षा सिद्ध कशी करायची तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी प्रत्येकानं आपल्या मनगटावरती रामधागा बांधायचा आहे. आता तो रामधागा म्हणजे काय, रामधागा कधी बांधायचा, कसा बांधायचा, कोणी बांधायचा, तर त्याची देखील तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती रामधागा नक्की कसा बांधायचा याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता. म्हणजे रामधागा नक्की काय आहे याची माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की रामनवमीच्या दिवशी आपल्याला बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण एका झाडाला स्पर्श करायचा आहे. तर ते झाड कोणतं तेच आता आपण जाणून घेणार आहोत. रामनवमीच्या दिवशी आपण बरेच उपाय करतो. त्यापैकीच केला जाणारा एक उपाय म्हणजे रामनवमीच्या दिवशी आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे. त्या झाडाला स्पर्श करण्याचं कारण असं की आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल आपल्या मनामध्ये, तर ती इच्छा पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे. तुमचे कोणी शत्रू असेल तर ते शत्रू संपणार आहे. ते शत्रू तुमची माफी मागतील. त्याचबरोबर आपली गरिबी देखील संपणार आहे. बऱ्याचदा काय होतं की आपलं कोणतंही काम पूर्ण होत नाही. खूप साऱ्या अडचणी आपल्या आयुष्यात येत राहतात. आपले खूप सारे शत्रू तयार झालेले असतात आणि महत्त्वाचं म्हणजे लोक आपल्यावर जळत राहतात. आपली प्रगती होत असते आणि आजूबाजूचे ती जी जळणारे लोक असतात ती जळकी प्रवृत्ती देखील या उपायामुळे नष्ट होणार आहे. इतका महत्त्वाचा हा उपाय आहे. ज्या झाडाला आपल्याला रामनवमीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे ते झाड आहे शमीचं झाड. शमीचं झाड तुम्ही सर्वांनी ऐकलेलं असेल, बऱ्याच जणांनी ते बघितलेलं असेल. नसेल बघितलं तर ते झाड मी आपल्या व्हिडिओमध्ये त्याचा फोटो टाकलेला आहे, ते बघून घ्या. आणि तसं झाड तुमच्या आसपास असेल तर रामनवमीच्या दिवशी त्या झाडाला आपण स्पर्श करायचा आहे. प्रभू श्रीरामांनी त्याचबरोबर पांडवांनी शमीच्या वृक्षासंबंधित अनेक शुभकार्य केली होते. शमीच्या वृक्षाला सुवर्णवृक्ष असं देखील संबोधलं जातं. अशी एक कहाणी प्रचलित आहे की जेव्हा प्रभू श्रीरामांनी लंकेवरती हल्ला केला, जेव्हा लंकेसोबत त्यांनी युद्ध करायचं ठरवलं, तर ते करण्यापूर्वी त्यांनी शमीच्या वृक्षाची पूजा केली होती आणि बऱ्याच वेळेस प्रभू श्रीरामांनी शमीच्या वृक्षाची पूजा केलेली आहे. त्यामुळे हे शमीचं झाड आजही पूजनीय आहे. आणि शमीच्या वृक्षाची पूजा केल्यानंतर त्यांनी लंकेसोबत युद्ध केलं आणि त्यांना विजय मिळवला. म्हणून आपल्याला कोणत्याही गोष्टीवर विजय मिळवायचा असेल, आपले सर्व कामं आपल्याला पार करायचे असतील तर आपण शमीच्या झाडाची पूजा करायची असते. म्हणूनच रामनवमीच्या दिवशी आपण शमीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. युद्ध काळामध्ये पांडवांनी आपली जी शस्त्र आहेत ती शमीच्या झाडावरती लपवून ठेवली होती आणि त्यामुळेच त्यांची शस्त्र सुरक्षित राहिली. त्यामुळे तेव्हा पांडवांनी शमीच्या झाडाची पूजा केली होती. शमीच्या झाडाला सुवर्णवृक्ष असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं की कुबेरदेवाने राजे रघु यांना जी शमीच्या झाडाची जी पानं आहेत ती
सोन्याची करून दिली होती, म्हणून त्यांच्या आर्थिक अडचणी नाहीशा झाल्या होत्या. म्हणून शमीचं झाड सुवर्णवृक्ष या नावाने ओळखलं जातं. रामनवमीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा म्हणजे नुसतं हात लावून यायचं नाही, तर काय करायचं, सर्वप्रथम रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते. प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णूंचेच अवतार आहे. त्यामुळे आपल्या देवघरातील बाळकृष्णांच्या मूर्तीला आपण अभिषेक घालायचा आहे. त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र चढवायची आहेत. त्याचबरोबर शिऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. आणि त्यानंतर आपण शमीच्या वृक्षाची पूजा करण्यासाठी जायचं आहे. तर त्यासाठी आपण एक कलश घ्यायचा आहे, स्वच्छ घासून घ्यायचा आहे कलश. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं, 1 चमचा गाईचं तूप टाकायचं. गंगाजल असेल तर ते गंगाजल तुम्ही त्या कलशामध्ये टाकायचं आहे. त्याबरोबर एक नैवेद्य घ्यायचा आहे. थोड्याशा पिवळ्या अक्षता म्हणजे हळद चोळून आपले तांदूळ पिवळ्या अक्षता तयार करून घ्यायचे आहे आणि एक मातीचा दिवा ज्यामध्ये दुहेरी कापसाची वाट टाकून घ्यायची आहे. तेल टाकायचं आणि आपण त्या वृक्षाची पूजा करण्यासाठी जायचं आहे. सोबत फुलं असतील तर ती पिवळ्या रंगाची फुलं आपण घ्यायची आहे. शमीच्या वृक्षाजवळ तुमच्या घरी असेल किंवा जवळपास कुठे असेल तर तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे. कोणतीही पूजा करायच्या अगोदर आपण दीप प्रज्वलन करतो, म्हणून आपण प्रथम दिवा लावून घ्यायचा आहे. शमीच्या वृक्षाजवळ तो दिवा ठेवायचा आहे. थोडासा लांब ठेवा जेणेकरून त्या झाडाला दिव्यामुळे कोणतीही इजा होणार नाही. त्यानंतर आपण जे कलश भरून पाणी आणलेलं असतं तर ते पाणी आपण त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे मुळाशी, आणि फुलं नैवेद्य त्या झाडाला अर्पण करायचे आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी त्या शमीच्या वृक्षाकडे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर त्या वृक्षाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा त्या वृक्षाला मारायच्या आहे. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्रीराम जय श्रीराम या कोणत्या तरी एका मंत्राचा आपण जप सुरू ठेवायचा आहे. 11 प्रदक्षिणा मारा. समजा झाडाजवळ अडचण असेल, प्रदक्षिणा मारणं शक्य नसेल तर स्वतःभोवती तुम्ही 11 प्रदक्षिणा मारा. त्यानंतर पुन्हा झाडाला मनोभावे नमस्कार करा. आपल्या दोन्ही हाताने त्या शमीच्या झाडाला स्पर्श करा. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील त्या सांगा आणि तिथून आपण घरी निघून यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण शमीच्या वृक्षाची पूजा रामनवमीच्या दिवशी करायची आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने शमीच्या वृक्षाची पूजा केली तरी चालेल किंवा सर्वांना पूजा करणं शक्य नसेल तर कुटुंबातील जी ज्येष्ठ व्यक्ती असेल त्या व्यक्तीने रामनवमीच्या दिवशी ही शमीच्या झाडाची पूजा केली तरी चालेल. फक्त ज्या महिलांना मासिक पाळी असेल किंवा सुतक असेल, विटाळ असेल, अशा लोकांनी रामनवमीच्या दिवशी कोणतेही उपाय करायचे नाही किंवा शमीच्या झाडाची पूजा देखील करायची नाही आहे. शमीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे असं म्हटलं जातं. म्हणून आपण प्रभू रामनवमीच्या दिवशी या शमीच्या झाडाची अशा पद्धतीने जर पूजा केली तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे. आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील, आर्थिक संकट असतील ते दूर होतील किंवा तुमची कोणतेही कामं पूर्ण होत नसतील तर ते कामं मार्गी लागायला देखील या शमीच्या वृक्षाच्या पूजा केल्यानं आपल्याला मदत होणार आहे. तर प्रभू श्री रामनवमीच्या दिवशी तुम्ही बाकी बरेच उपाय आहेत ते करू शकता. रामरक्षा स्तोत्र वाचू शकता, रामरक्षा सिद्ध करू शकता. त्याचबरोबर गीत रामायण तुम्ही या दिवशी श्रवण करू शकता किंवा पठण करू शकता किंवा बरेच असे उपाय आहेत ते तुम्ही रामनवमीच्या दिवशी करू शकता. त्यापैकीच हा एक उपाय म्हणजे शमीच्या झाडाची पूजा. तर रामनवमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा आपण कशी करायची, ती पूजा का करायची, शमीच्या झाडाला स्पर्श केल्याने आपल्याला काय फायदे होणार आहे, अशी सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तुमच्या मनात काही शंका असेल तर मला कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता. असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांच्या व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याशेजारी एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. प्रभू श्री रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.